तावडे आत्ता आपल्यासोबत आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. मला असं वाटतं पॉलिसी मेकिंगच्या पुढे आता ऑर्गनायझेशनल मेकिंगमध्ये पण तुम्ही फार मोठा हातखंडा मिळवला आहे. तुम्ही राज्यात पण लक्ष घालता ना? मला असं वाटतं की राज्याच्या स्तरावर काम करत असताना एक वेगळी भूमिका स्वाभाविकपणे असते आणि राष्ट्रीय स्तरावर काम करताना एक वेगळं शिकायला मिळतं, तुमची वेगळी भूमिका असते. आणि मला असं वाटतं की आता गेल्या 4-5 वर्षात बऱ्यापैकी त्या सगळ्याचा एक आनंदही घ्यायला लागलोय आणि आपल्या क्षमता कर्तृत्वाचं कॉन्ट्रीब्युशन सुद्धा देण्यामध्ये यशस्वी होतं असं मला वाटतंय. यू आर हॅपी, मोर दॅन हॅपी. खूपच खुश आहे. राईट. खरं तर राज्यातल्या सगळ्या महापालिकेवरती बोलायचं, पण एक अगदी रेफरन्स म्हणून नवीन जे अध्यक्ष तुम्ही निवडले, ही जी ट्रान्झिशनल फेज आहे की यंगस्टर्सना तुम्ही फार प्राधान्यक्रमानं त्यांना संधी देता, पण कुणाच्या ध्यानीमनीच नव्हतं की नवीन अशा पद्धतीनं अध्यक्ष बनतील. ते लॉजिक काय त्याच्या? आणि मला असं वाटतं की माननीय पंतप्रधान मोदीजी असतील किंवा भाजपाची केंद्रीय टीम असेल, ही नेहमीच यातच विशेष त्यांचं प्रसिद्धी आहे की ते जे सामान्यांच्या ध्यानीमनी नाही असं काही ते गोष्ट करतात. मी यातलं सिंपल साधा लॉजिक आहे की 2047ला भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष होतील, त्यावेळी जे ऍक्टिव्ह असतील अशी टीम आता आपण जर सुरू केली तर जे काही आपण एक शताब्दी वर्ष स्वातंत्र्याचं होत असताना विकसित भारताचं स्वरूप पाहतो आहोत ते प्रत्यक्ष इम्प्लिमेंट करण्यामध्ये, म्हणजे आता नितीन नवीनजी हे 45 आहेत, त्यावेळी 75 असतील, ऍक्टिव्ह असतील, अशा अर्थाने एक वेगळी मला असं वाटतं की उभारणी ही पक्षातर्फे सुरू झाली आहे. आता बिहारचा विषय निघालायच म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं बिहार आणि उत्तर प्रदेश फारच महत्वाचे है ना. म्हणजे तो एक नेरेटिव्ह असणार आहे मराठी माणसाचा. कसं पाहता तुम्ही? नाही, मला असं वाटतं की मुंबईमध्ये मतदारांपर्यंत जाताना बिहार, यूपी, महाराष्ट्र, मराठी याच्यापेक्षा मुंबईचा विकास, मुंबई ही मराठी माणसाची आहे का तर 100% आहे, याविषयी कुणाच्याही मनात दुमत नाही. ठाकरेंचं म्हणणं आहे की नाहीये, तुमचा तो प्लॅनकच नाहीये. मला असं वाटतं असं मुळात ठाकरेपेक्षा उद्धवजी आणि राजजी बोलत नाही. म्हणजे मला ब्रँड ठाकरे मान्यच नाही, ब्रँड बाळासाहेबच आहे, एकमेव. माननीय बाळासाहेब हा ब्रँड आहे. ठाकरे आता माणिकराव ठाकरे आहेत, ते काय ब्रँड आहे? आम्ही काही असं होऊ शकत नाही. म्हणजे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेबांचा जो ब्रँड होता, त्यांचं जे व्यक्तिमत्व, राज ठाकरे आवरा आहे ना, राज ठाकरे यांच्याकडे तो मला राजजी यांचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि ते काही प्रमाणात प्रभावी आहे का तर नक्की आहे. पण जे जागा वाटप झालंय, म्हणजे आम्ही सुद्धा युतीमध्ये उद्धवजींबरोबर होतो आणि आम्हाला ज्या जागा मिळायच्या त्या जागा सुद्धा मनसेला मिळाल्या नाहीत, तर त्यानंतर से चालतच नाहीये. हुशारीने बघा, विनोद तावडेंनी लगेच 2 ठाकरे राजसाहेबांचा से चालणारच नाहीये. मुंबईत एकदा निवडणूक झाली की त्यांच्याच भाषेत सांगायचं तर पुढे उद्धवजी सगळं चालू होतील आणि त्यामुळे मनसेला काही स्थान राहणार नाही, हे तर फॅक्ट आहे. आणि हे शिवसैनिकही जाणतोय, उद्धवजींचा उभाटाचा, आणि सामान्य मराठी माणूसही जाणतोय. हे दोघांचं दीर्घकाळ तुमच्याबरोबर असल्यामुळं तुम्ही हे म्हणताय का त्या दोघांच्या व्यक्तिमत्वातल्या काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या? नाही, मला असं वाटतं मी कार्यपद्धती दोघांची पाहिलेली आहे. म्हणजे खरंच सांगतो, जर प्रामाणिकपणे उद्धवजींना मनसेबरोबर प्रामाणिक युती करायची होती तर त्यांनी बरोबरीच्या जागा द्यायला पाहिजे होत्या, तर मुंबईकरांचा थोडा विश्वास तरी बसला असता. नाही इतके वर्ष उद्धवजी तुम्ही आहात आणि मुंबईची अवस्था ही मुंबईकरांनी पाहिली आहे की नाही? जर मुंबईकरांचा उद्धवजी आणि राजजींमध्ये विश्वास असेल तर तो राज ठाकरेंवर जास्त आहे उद्धवजींच्या तुलनेत. उद्धवजींचा पक्ष मोठा असेल खाली, पण तुम्ही ब्रँडचा विचार करता त्या एका व्यक्तिमत्वाचा विचार करता. मुळात मी म्हटलं, जर ब्रँड हा माननीय बाळासाहेबांचाच आहे, हा काही उद्धवजी का असायचं नाही. पण तरी समजा पुढच्या जनरेशनमध्ये आपण बघायचं झालं तर पीपल विल प्रिफर, लोक प्रिफर नक्कीच राज ठाकरेंना जास्त करतात. मराठी माणसांना आता ठाकरे ह्या नावाबद्दल फारसं आकर्षण नाहीये. मनाने बाळासाहेबांबद्दल नक्की. आता नाहीये, बाळासाहेब नाही आहेत आपल्या. स्वाभाविक, म्हणजे बाळासाहेब नसले तरी त्यांचा एक प्रभाव आहेच, पण ठाकरेंचा शब्द तो हा उद्धव आणि राज ठाकरेंचा शब्द, हा बाळासाहेबांचा शब्द नाही आहे. बाळासाहेब कधीच सोनिया गांधींच्या दारात गेले नाहीत. इव्हन राष्ट्रपती निवडणुकीला ज्यावेळी माननीय बाळासाहेबांनी प्रतिभाताई पाटलांना समर्थन केलं तर त्या आल्या मातोश्रीवर. कधीच बाळासाहेब दिल्लीमध्ये कोणाच्या दरबारी गेले नाहीत. एकदाच ते
माननीय शरद पवार साहेबांकडे गेले होते ते मुंबईतल्या गरीब झोपडपट्टी वासियांसाठी गेले होते आणि त्यात मला खरंच, मी त्यावेळी तर लहान होतो, वाईट वाटलं की पवार साहेब बसले तरी बाळासाहेब उभे आहेत, हे चित्र आम्हाला पाहावलं नाही. मग तुम्ही ठाकरेंच्या ह्या युतीला चॅलेंजर तरी मानता की नाही मुंबईत? मला वाटतं चॅलेंज मी मानून वगैरे काही नाही. लोकांच्या मनात क्लिअर कट मोदींच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजी, एकनाथ शिंदे जो मुंबईचा विकास करतायत ते पाहतायत ना, रोज प्रवास करतायत मेट्रोने, कोस्टलने. आणि तुम्ही किती म्हणा ह्यानी केला त्यानी केला आम्ही केला, मुंबईकर सुज्ञ आहे, तो जाणतो आहे. आणि मुंबई ही जर खऱ्या अर्थाने सामान्य चाकरमान्याला, सामान्य नोकरदार माणसाला राहण्यासारखी करायची असेल तर ती देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हेच करू शकतात, हा मुंबईकर ओळखतो. ठाकरे बंधू तुमच्यासाठी चॅलेंजर आहेत की नाही? मला असं वाटतं की सुरुवातीला ते युती झाली त्यावेळी असं वाटत होतं की काहीतरी उभं राहील, पण काय झालं की ज्यावेळी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती असायची त्यावेळी आम्ही ज्या काही 60-70 जागा लढायचो त्या बहुतांश गुजराती, नॉन मराठी बहुल असायच्या. आता काय झालं की मनसेत सुद्धा मराठी बहुलमध्ये आहेत आणि शिवसेना सुद्धा मराठी बहुलमध्ये आहेत. त्यामुळे खाली कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे आणि त्यामुळे ती हवाच निघून गेली की हे काहीतरी चॅलेंज म्हणून उभं करतील. आपापसातल्या लाथाळ्या सांभाळण्यातच त्यांचा वेळ खूप चाललाय. फाईन. सुरुवात आपण बिहारपासून केली होती, पण उद्धव ठाकरेंनी मी मुंबईकर सारखी कॅम्पेन करून दाखवलेली आहे. मधले काही सर्व्हे पाहिले तर काही प्रमाणामध्ये उत्तर भारतीय आणि बिहारी मतदार हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडे जाताना दिसतोय. प्रपोर्शनेटमध्ये ते प्रमाण कमी आहे. कसं पाहता? तुम्ही म्हणता ते खरं आहे, पण ते उत्तर प्रदेश आणि बिहारमधले मुसलमान जास्त आहेत. त्यामुळे ते स्वाभाविक आहे. कारण ज्या पद्धतीने माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची लाईन सोडून उद्धवजींनी मुस्लिम मतदारांसमोर गुडघे टेकलेले आहेत, त्यातून हे वाटणं स्वाभाविक आहे. कारण त्यांना वाटतं की भारतीय जनता पार्टीला जर हरवायचं असेल तर आपण उद्धवजींना साथ दिली पाहिजे. आणि उद्धवजी बाळासाहेबांनी कधीच अशी साथ नाही घेतली. आपल्याच मुद्द्यावर ते लढले, ते होताना ते दिसत नाही. तुम्ही एक शब्द वापरला की गुडघे टेकले. झालंच आहे. ज्या पद्धतीची वक्तव्य आलेली आहेत, म्हणजे ज्या वक्तव्यावर माननीय शिवसेना प्रमुखांनी सडेतोड भूमिका घेतली असती. एक 2-4 सांगा. उद्धव ठाकरे पहलगामचा विषय झाला, त्यातही काही नाही. म्हणजे भारताच्या सुरक्षा सैनिकांच्या बद्दल सुद्धा जर तुम्ही मतांच्या लाल, तुमच्या आणि काँग्रेसमध्ये फरक काय राहिला? हे तर माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब सोडा, सामान्य शिवसैनिकाला गल्लीतल्यालाही पटलेलं नाही आहे. विनोदजी, सॉरी टू से, पण तुम्हाला असं नाही वाटत की राष्ट्रीय पातळीवरचे मुद्दे जे कदाचित देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने फार महत्वाचे आहेत, त्यात एक पोलरायझेशनचा मुद्दा पण तुमच्याबद्दल नेहमी आरोप होतो. मुंबई महानगरपालिकेबद्दल बोलतोय आपण, न्यूयॉर्कचे संदर्भ वापरतोय, तुम्हीच आता मुस्लिमांच्या संदर्भामध्ये शब्द वापरताना त्यांनी गुडघे टेकले असं म्हटलं. सो हा एक मला प्लॅंक दिसतो आहे की तुम्हाला त्यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती कॉर्नर करायचंय. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे. तुम्ही जर आमची जाहिरात पाहिली ना तर आम्ही मुंबई महानगरपालिकेतल्या विकासाचेच मुद्दे मांडलेले आहेत. आपण वक्तव्य असं ते जर म्हणतात की ठाकरे ब्रँड आहे, नाही, कालचे तुमचे एक मंत्री काय बोलले? ठाकरे ब्रँड नाही. हो, तो मुद्दा निकाली निघाला. तो आणताना माननीय शिवसेना प्रमुखांचे जे मुद्दे आहेत ते आम्ही आणणारच ना. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ज्यावेळी उद्धवजी म्हणतात की भारतीय जनता पार्टी हे या पद्धतीने मुद्दे आणते, तर आम्ही ते कसे नाही आणणार? काय आहे वास्तव? काय तुमच्या हातात वर्षानुवर्ष महापालिका होती आणि मी मुंबईचा अध्यक्ष होतो, मला माहिती आहे की आमचा किती से असू शकायचा. पण ज्या पद्धतीने माननीय शिवसेना प्रमुखांनी वरती अटलजींना पाठिंबा दिला होता आणि त्या मुंबई महापालिकेत आपण त्यांच्यासोबत राहायचंय म्हणून आम्ही होतो, पण पूर्ण उद्धवजी चालवत होते. स्टँडिंग कमिटी सकट सगळं चालवत होते. तुम्ही वॉचडॉग वगैरे म्हणून आणि मराठी म्हणायचं तर काढावं यादी. मुंबई महानगरपालिकेत करोडची कॉन्ट्रॅक्ट मिळालेला मराठी माणूस किती, त्याचा टक्का किती, हे उद्धवजींनी सांगावं. पण तुम्ही वॉचडॉग होतात ना त्या काळात, कारण 84-82 जेव्हा झालं, त्यांच्या सोबत होतो, वॉचडॉग नव्हतो. 84-82 जेव्हा झालं तेव्हा मला आठवतं की पत्रकार परिषद नंतर जी झाली त्यानंतर तुम्ही होतात की नाही मला आठवतं, पण आशिष शेलारांनी असं म्हटलं होतं की ठीक आहे आता महापौर त्यांचा झाला पण आम्ही वॉचडॉग म्हणून 5 वर्ष काम करू. मला असं वाटतं की ज्यावेळी आम्ही सरकारमध्ये होतो 14 ते 19 मध्ये आणि 18च्या निवडणुकीमध्ये 82 भारतीय जनता पार्टी आणि 84 उद्धवजी,
त्यावेळी माननीय देवेंद्रजींनी केंद्रीय नेतृत्वावर चर्चा करून ठीक आहे शिवसेनेचा महापौर देऊ कारण शिवसेना आपल्यासोबत सरकारमध्ये आहे त्यावेळी वॉलटॉकची भूमिका आम्ही करू आणि स्वाभाविकपणे सरकारमध्ये एकत्र असताना ज्या पद्धतीने त्या गोष्टी पोचवायच्या होत्या त्या आम्ही पोचवत होतो पण जर मानसिकता आणि नियतच क्लिअर होती की अशाच लोकांना पुढे आणायचं आहे आणि अशा पद्धतीचा कारभार करायचा आहे तर अवघड आहे. आणि मग हा बुरखा काय संदर्भ आहे? बुरखाधारी महापौर होणार नाही हे काय लॉजिक आहे? म्हणजे ठीक आहे मुसलमानांचं एक तिथं सायझेबल पॉप्युलेशन आहे असं दिसतंय की महाविकास आघाडीचा प्रयोग जेव्हा उद्धव ठाकरे यांनी केला त्यानंतरच्या त्यांच्या निवडणुकीचं विश्लेषण आम्ही जेव्हा करतो तेव्हा लक्षात येतं की नवमतदार त्यांच्याकडे गेलाय. जो मतदार ज्याला असं वाटतं की आपण भारतीय जनता पार्टीचा पराभव करायचा असेल तर श्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलं पाहिजे तो त्यांना मतदान करतो. जे आपण 48 पैकी 31 जागा जेव्हा लोकसभेला त्यांनी जिंकला त्याचं विश्लेषण झालं. सो असं दिसतं की बुरखा ममदानी न्यूयॉर्क वगैरे हा तुम्ही जाणीवपूर्वक त्यांच्या विरोधामधला नेरेटिव्ह सेट करत चाललाय. आता असं की आता या प्रश्नाची उत्तर दिली की पुन्हा म्हणाल बघा तुम्ही तो नरेटिव्ह सेट करा पण आहेच की तो अजिबात नाही. आमचा मुद्दा मुंबईच्या विकासाचा आहे. मुंबईतला नोकरदार माणूस आहे चाकरमानी आहे ज्याला रोज सकाळी उठून नोकरीवर जायचं आहे त्याचं कम्युटिंग त्याचा प्रवास चांगला कसा होईल त्याचं घरात त्याला वेळ जास्त कसा देता येईल. आज कोस्टल रोड झाला असेल तर त्याला अर्धा तास त्याच्या घरात जास्त मिळतोय. मला असं वाटतं की मुंबईतलं राहणीमान हे सामान्य माणसाचं मध्यमवर्गीय कनिष्ठ मध्यमवर्गीय गरीब माणसाचं कसं चांगलं होईल हाच अजेंडा घेऊन आता आमचा आज जाहीरनामा प्रकाशित होईल त्यात सगळे मुद्दे आम्ही तेच आणणार आहोत आणि मला वाटतं हे महत्वाचंच आहे. त्याच्यात बुरखा नाहीये संयुक्त जाहीरनाम्याच्या स्वाभाविकच मला असं वाटतं की विकासाच्या मुद्द्यावरच माननीय पंतप्रधान मोदीजींनी आम्हाला शिकवलंय की जनतेकडे जायचं आणि जनतेचा मॅन्डेट घ्यायचा. फाईन. एक आकडेवारी जी भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं जाताना मला दिसते गेल्या तीनही निवडणुकीतली मुंबईतली आकडेवारी आपण पाहिली तर जिथे मराठी माणूस राहतो बहुसंख्येनं तिथे सुद्धा भारतीय जनता पार्टीनं उत्तम यश मिळवलेलं आहे. तरी सुद्धा असं म्हणतायत की 2 ठाकरे बंधूंना मराठी मताचा जो टक्का कारण आता एक सर्वे आला तुम्ही तो पाहिला असेल कारण तुमचा आकडेवारीत खूप चांगला अभ्यास आहे. त्या सर्वेत असं दिसतं आहे की लोकसभा आणि विधानसभाला ज्या मराठी माणसांनी विचार केला त्याच्यापेक्षा आता थोडासा तो वेगळा विचार करतोय. तुमच्यात आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये केवळ 2% जरी फरक असला तरी ते 44% पुढे आहेत मराठी माणस बहुल असलेल्या भागामध्ये आणि तुम्ही 42% आहात. सो मराठी माणूस झुकत चाललाय तिकडे. मला असं वाटतं एक तर 2% पुढे आहे आणि हा सर्वे जो आहे तो शिवसेना मनसेचे उमेदवार घोषित व्हायच्या आधीच आहे. उमेदवार घोषित झाल्यानंतर कारण शेवटी महानगरपालिका निवडणुकीमध्ये मतदार बाहेर काढावा लागतो. लोकसभा आणि विधानसभेला ज्या उत्साहाने मतदान होतं तसं मतदान महापालिकेला होत नाही. टक्काच कमी होतो. टक्काच कमी होतो आणि त्यामुळे जे तुमचं केडर मतदार बाहेर काढतं तेच नाराज आहे आणि त्यामुळे स्वाभाविकपणे तो 2% दिसतोय मला असं वाटतं. पण आता जर तुम्ही सर्वे घेतलात तर भारतीय जनता पार्टीला म्हणजे आम्ही मोदीचे आहोत आम्ही मोदींच्याच पक्षाला मतदान करणार इतकं स्पष्ट बोलताना लोक आपल्याला आज मुंबईत जाणवत आहे. पण काही प्रमाणामध्ये हा मुद्दा मराठी मतदाराला पटू शकतो किंवा बाहेरच्या राज्यातली मंडळी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून येऊन इथे महापौर होतील सत्ता मिळवतील आणि जो काही 1966 नंतर मराठी माणसाचा आवाज आहे तो क्षीण होत जाईल कारण तुमचं राजकारण मुख्यत्वे तसं आणि त्यावर आधारित आहे. माझं स्पष्ट मत आहे की भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं राजकारण हे मतदारांवर आधारित आहे. बाहेरचे आतले असा कुठलाच विषय नाही. आणि मला असं वाटतं की केमचो वरली का म्हटलं मग हे खरं आहे झालेलं. त्यामुळे हा दुटप्पीपणा आहे हो. आणि मला असं वाटतं की अशा दुटप्पीपणाला बोलणारा महाराष्ट्रातला मतदार तर नक्की नाही आहे. मी गेले 30-40 वर्षाचं राजकारण महाराष्ट्रात करतोय. महाराष्ट्रातला मतदार अशा गोष्टीला भुलणारा नाही. त्याला स्पष्ट दिसतं त्याला मागचंही स्पष्ट आठवतं चांगलं दिसतं. आणि तुम्ही जो तरुणांचा मुद्दा म्हणता हे खरं आहे की 21st सेंचुरी बॉर्न किड जे आहे 21व्या शतकातलं जन्मलेलं मुलं जे आता मतदान करणार आहेत त्याला स्वाभाविकपणे काही जुन्या गोष्टी आठवत नाहीत त्यामुळे त्याला आत्ताच्या काही गोष्टी तुम्ही म्हणता तसं दिसत असतील पण त्यालाही कोस्टल रोड दिसतो. त्यालाही नवीन मुंबईचं नवीन विमानतळ होताना दिसतं. त्यालाही ज्या प्रकारची IT ग्रोथ होते त्याला प्राधान्य दिलं तेही त्याला दिसतंय. मेट्रोज या लोकल ट्रेनचा होणारा प्रवास जो ज्या दिशेला चाललाय तेही त्याला दिसतंय. तर विकासाचे मुद्दे तरुणाला जे अपील होतात जे त्याला भावतात
त्या क्लिअर कट त्याला दिसत आहेत. त्यामुळे तरुणाला सुद्धा विकास हवा आहे. त्याला कुठल्या तरी भाषिक कुठल्या तरी धार्मिक मुद्द्यावर अजिबात अडकायचं नाही आहे. आणि तो विकास करताना त्याला स्पष्ट दिसतोय की भाजप शिवसेना युती महायुती हा विकास करते आणि करणार आहे. पण तुम्ही कृपाशंकर सिंगाला रागवलात ना नंतर, हे काय गरजेचं नव्हतं बोलणं. मला असं वाटतं की कधी कधी एखादा नेता समोरच्या प्रेक्षकांना टाळ्या मिळवण्यासाठी काही वक्तव्य करतात. हे खूप मोठं वक्तव्य होतं, मला चुकीचं आहे. पॉलिटिकल ब्लंडर आहे मला वाटतं की ते. त्यांचं बोलणं चुकीचं आहे अर्थातच चुकीचं आहे आणि ते म्हटलेलं सुद्धा आहे. आणि त्याचा तुम्हाला काही राजकीय तोटा होईल. काय मला वाटतं मुळात अशा प्रकारचं वक्तव्य जर एखाद्या प्रमुख नेत्याकडनं आलं असतं तर स्वाभाविकपणे असं वाटलं असतं. त्यामुळे असं काही त्या वक्तव्याचा परिणाम लोक विसरली पण पण मग तामिळनाडूचा एक एक्स IPS ऑफिसर जो तुमचा प्रदेशाध्यक्ष राहिलेला त्यांचं आहे, वक्तव्य मी काल त्यांच्याशी बोललो. ओके, ते म्हणले मुंबई ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे असं त्याने मुंबईचं महत्व वाढवलं. हो. म्हणजे मला मुंबई महाराष्ट्राची नाही आहे ह्याची असं ते त्यांचं वक्तव्य त्याचा नाही. सूर थोडासा तसा होता ना. अजिबात म्हणजे त्यांचा सूर बीन अँड IPS ऑफिसर आणि कर्नाटकमधले ते अतिशय प्रसिद्ध सिंगम सारखे ऑफिसर मानले जायचे. हो. त्यांना असं वाटतं की ही मुंबई आपली जी आहे ही आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे, त्या दर्जावर तिला नेलं पाहिजे. त्यामुळे कुठेही मुंबईला कमी करण्याचा किंवा महाराष्ट्रापासून तोडण्याचा डोक्यात अण्णामलाई यांचा विचारच नव्हता. उलट मुंबईची ग्लोरी मुंबईचा गौरव वाढवणारं त्यांचं वक्तव्य त्यांना मांडायचं होतं. मग काही क्लॅरिफिकेशन त्यांच्या काही गरज बाजूने, नाही. हेच तुमचं बोलणं तेच क्लॅरिफिकेशन. माझं बोलणं झालं त्यात हे आहे की मुंबई ही तुम्ही केवळ भारतापुरती न ठेवता आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर कसं होईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि त्यासाठी भाजपा शिवसेना महायुतीला द्या हे त्याचं वक्तव्य आहे. पण एक घटना ज्याच्यातनं तुम्ही तातडीनं कोर्स करेक्शन केली, खरं तर ती टाळता आली असती. आणि ती म्हणजे तुम्ही ज्या एखाद्या व्यक्तीला जो एखाद्या गुन्ह्यातला सहआरोपी आहे त्याला कॉप्ट म्हणून तुम्ही घेता, इतका मोठा लोकांचा त्याच्यावरती चर्चा सुरू झाल्यानंतर तातडीने, तर हे मला असं दिसतं की पहिलं, कारण तुम्ही मुंबईचे अध्यक्ष राहिलेले आहात, भाजप काय होती हे महाराष्ट्रानं बघितलेलं. आत्ता असं दिसतं की एका पाठोपाठ एक पॉलिटिकल आणि ऑर्गनायझेशनल लेवलचे ब्लंडर आहे. हे टाळता आलं, हे कळलंच नाही लोकांना. हे झालं कसं? एकतर ना यावेळच्या महानगरपालिका निवडणुका आपण थोडं लक्षात घेतलं पाहिजे की अशा 29 महानगरपालिका एकाच वेळी आज त्या आघात झाल्या नाहीत. ते खरं आहे. कुठेतरी 4-5 व्हायच्या आणि त्यामुळे त्याचा सेंट्रली राज्यस्तरावर कंट्रोल त्या नेतृत्वाचा स्वाभाविक सहज राहायचा. आता इतक्या गोष्टी घडतायत आणि 29 महानगरपालिकांमध्ये प्रमुख 3-4 नेते जे अंतिम निर्णय घेतात त्यांच्यापर्यंत विषय यायला वेळ लागतो. मग आले नाही. आता जसं त्याविषयी माघारीची वेळ होती आणि देवेंद्रजी साहित्य संमेलनामध्ये अध्यक्ष उद्घाटन सत्रामध्ये होते, तरी पण त्याने मिनिमम जे 2 कॉल आवश्यक होते ते घ्यावेच लागले. अशी 29 महानगरपालिका एकाच वेळी आणि त्यातले इतके निर्णय ह्याच्या आधी कधीच झाले नाहीत. त्यामुळे अशा 2-3 चुका नक्की झाल्या, पण त्यानंतर नेतृत्वाने दुरुस्तही केल्या आणि कठोर शब्दात दुरुस्त केल्या. हे मी माझ्या स्वतः डोळ्यांनी पाहिलंय, कानाने ऐकलंय. थोडक्यात कंट्रोल, डॅमेज कंट्रोल करावंच लागलं. पण डॅमेज कंट्रोल केलं तुम्ही, पण पक्षावरचं कंट्रोल पण ह्या काळात सुटल्यासारखं दिसलं. मी पुरा कंट्रोल सुटलेला नाही. ज्यावेळी एका वेळी मोठ्या प्रमाणावर ऍक्टिव्हिटी होते, म्हणजे 29 महानगरपालिकांचं प्रचार असेल, त्यातल्या उमेदवारांच्या सगळ्या गोष्टी असं होत असताना जर एखाद्या ठिकाणी असा निर्णय झाला आणि तो याच्या आधी कसं व्हायचं की आम्हाला हे कॉप करायचे, तर त्याची यादी वर यायची, निवडणूक समिती बसायची, त्याच्यावर चर्चा करायची आणि मग निर्णय द्यायची. आता असा वेळच नव्हता आणि त्यामुळे स्वाभाविकपणे मला असं वाटतं की हा ज्यावेळी मुद्दा झाला आणि तो लक्षात आल्या आल्या मला असं वाटतं त्यातली दुरुस्ती झालेली आहे. त्यामुळे चूक झाली आहे हे मान्यही केलेलं आहे. वक्तव्य चुकीचं गेलं तर तेही मान्य केलेलं आहे, ते दुरुस्तही केलेलं आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात निवडणुका होत असल्यामुळे या 1-2 चुका त्यातल्या नक्की झाल्या. ठाकरे बंधूंना हा मुद्दा येईल म्हणून ह्याच्यावरती आणखी स्पष्टीकरण मला हवंय. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत होते म्हणून त्यांना अशा पद्धतीनं संधी दिली असं म्हणतात. आणि मधल्या काळात तुम्हाला आठवत असतं उद्धव ठाकरेंनी संघाचं हिंदुत्व याची पण वेगळी अशी मांडणी केलेली आहे. मला वाटतं उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची मांडणी आणि बोलण्याचा अधिकारच संपला आहे. त्यामुळे त्यांनी या विषयात पडूच नये. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला उद्धवजींची किंवा कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. 100 वर्ष संघ काम करतोय आणि काय काम करतोय, कसं करतोय हे लोकांना चांगलं माहिती आहे. उलट ते यावर काही बोलले तर त्याचा राजकीय दृष्ट्या भारतीय जनता पार्टीला फायदाच होईल. पंतप्रधान येणार आहेत मुंबईत?
प्रचाराला येणार नाहीत. म्हणजे आम्ही यावेळी मुंबईच नाही, बाकी ठिकाणी सुद्धा ज्या नगरपालिका महापालिका झाल्या तिथे माननीय पंतप्रधान आणि राज्यांचे वेगवेगळे मुख्यमंत्री जे आम्ही अन्यथा आम्ही आणायचो, ओके. असं या निवडणुकीत आम्ही धोरणात्मक ठरवलं आहे की असं काही मुख्यमंत्र्यांना बोलवायचं नाही, आपण स्थानिक पातळीवर त्यातलं लढलं पाहिजे. ही खूपच मोठी गोष्ट आहे, कारण अशी चर्चा सुरू झाली होती की वेगवेगळ्या राज्याचे मुख्यमंत्री आणि माननीय पंतप्रधान येतील, कारण संजय राऊत असतील किंवा वेगवेगळ्या विरोधी पक्षातल्या नेत्यांचा सूर असा होता की देशाचे पंतप्रधान येऊन मुंबई महानगरपालिकेत भाजपसाठी मतं मागतील. आता विनोद तावडे आपल्या बरोबर आहे, तर निवळ आरोप प्रत्यारोपाच्या पुढे जाऊन सुद्धा त्यांना मला काही विचारलं पाहिजे, कारण हे तर खरं आहे की मधल्या काही काळामध्ये मुंबईमध्ये खूप मोठी विकासाची कामं झालीत. त्याची सुरुवात कुणी केली, त्याचं प्रारूप कुणी बनवलं वगैरे, ह्याच्यापेक्षा ह्या सरकारच्या काळामध्ये नवी मुंबई, कोस्टल वगैरे सगळ्या संदर्भात दिसतंय आपल्याला की एक मोठा मेकओव्हर आहे. मला वाटतं की त्या मेकओव्हरमध्ये पुढच्या 4-5 वर्षात आणखी मोठी भर पडेल, कारण काहीतरी सुपर बुलेट ट्रेनचं पण काम सुरू आहे. मला बुलेट ट्रेन सुरू होईल, येत आहे. मी तुम्हाला म्हणतो ना की सामान्य मुंबईकराचं जीवन सुखकारक कसं होईल आणि त्यामध्ये महापालिका, सरकार, राज्याचं, केंद्राचं काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतं, या पद्धतीने आखणी सुरू आहे, या पद्धतीने योजना त्यातल्या सुरू आहेत. आणि नक्कीच आपण गृहीत धरा की जर मुंबई महापालिका ही महायुतीच्या ताब्यात आली तर ही कामं गतीने होतील. नाहीतर जसं मेट्रो अडकली, एका नेत्याची प्रतिमा उभारण्यासाठी टूलकिटवाल्यांच्या ताब्यात सगळा प्रोजेक्ट देऊन 10,000 कोटीचं मुंबईकरांचं नुकसान केलं. याचा तडाखा या महापालिकेत मुंबईकरांनी दिला पाहिजे असं मला वाटतं. मुंबईच्या बाहेर जाऊ, कारण तुमचे एक सहकारी खूप जोरात निवडणूक लढतात. श्री अजित पवारांनी पिंपरी चिंचवड आणि पुण्याची निवडणूक खूप प्रतिष्ठेची केली. पहिल्यांदा आपण बघतो की मित्रपक्ष तुमच्यावरती अगदी महाभ्रष्ट वगैरे म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली. म्हणजे मजल मी आज जरा माझ्या बाजूनं मागं घेतो शब्द. नाही, मला असं वाटतं की अजितदादांनी महायुती आणि आघाड्यांच्या ह्याच्यामध्ये एक धोरणात्मक निर्णय घेतला, जो मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने हा सगळ्याच महाआघाड्या आणि युत्यांनी विचार केव्हा तरी केला पाहिजे. तो काय होता, आता आम्ही भारतीय जनता पार्टी शिवसेना युती म्हणून वर्षानुवर्ष आम्ही होतो, तर जिथे भाजपा विधानसभा लढवत नव्हती तिथे महापालिका शिवसेना लढायची, तिथे जिल्हा परिषद सेना लढायची. त्यावेळी हळूहळू तिथला पक्ष संपत चालला होता. आणि अजितदादांनी ठरवलं की आपल्याला जर पक्ष खाली ग्रो करायचं, वाढवायचं असेल तर स्थानिक स्वराज्य आपल्या बळावर लढल्या पाहिजेत. तो निर्णय त्यांनी घेतला. आणि त्या जर लढायचे असेल तर ताकदीनं लढल्या पाहिजेत. आणि मग ताकदीनं लढत असताना एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर, या पद्धतीने ते लढतायत. मला असं वाटतं की नगरपालिकांच्या आधी अशीच वक्तव्य आली होती, नंतर पुन्हा सगळे एकत्र बसले. ठीक, असंच पुन्हा त्यातले एकत्र बसतील. निवडणूक जिंकण्याच्या जिद्दीने सगळे लढतायत आणि ते लढत असताना अशी काही वक्तव्य मी पाहतोय. सर, थँक्यू सो मच. तुम्ही एक संदर्भ दिला, युद्धात आणि प्रेमात जे माफ होतं ते आता महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पण माफ झाले. जाता ते असं म्हणाले की ही निवडणूक झाल्यानंतर पुन्हा सगळे महायुतीचे घटक पक्ष एकत्रित येतील आणि महाराष्ट्राच्या विकासाचा विचार तसाच त्यांनी माझ्या तोंडाचा शब्द काढून घेतला. मी खरं तर म्हणणार होतो की राष्ट्रवादीला दिलेलं मत हे भाजपला, शिंदेसेनेला दिलेलं मत हे भाजपला आणि भाजपला दिलेलं मत मित्रपक्षाला जातं, असं जी लोकांना वाटतंय. पण सर, थँक्यू सो मच. तुम्ही वेळात वेळ काढून आलात. आज दिवसभर NDTVवरती तुम्ही मंचमध्ये अशाच महानीय व्यक्तींना, राजकीय नेत्यांना पाहणार आहात. थँक्यू सर. थँक्यू, धन्यवाद.